everyone for this program. See, for this program, we have Lieutenant Colonel Sonone sir as the president of the program, Principal Nikhilji Rathod sir, Vice Principal Dr. Sunil Solanki sir, Assistant HM Dr. Pragan sir. I request them to have their seat, please. Beside this, we have a little bit musical instrument and entertainment. So we have invited Rahul sir and Pankaj Borikar sir for a musical entertainment. So I request them. Let me clear what personality development course we are going to run. जो कोर्स हम रन करने वाले हैं उसके बारे में थोड़ा सा इंट्रोडक्शन दे देता हूँ. पर्सनालिटी डेवलपमेंट कोर्स ये टोटल 20 दिन का कोर्स है. इस कोर्स का प्राइम मोटो ये है कि आज हम देखते हैं कि बहुत सारे स्टूडेंट्स अपने बच्चे जो कि मोबाइल एंड उनका जो स्क्रीनिंग टाइम है वो डे बाय डे इंक्रीज हो रहा है. एंड बीइंग अ पेरेंट वी बिकम अ लिटिल बिट इमोशनल. हम कितना भी उनको डांटते हैं लेकिन फिर भी एक इमोशन के वजह से हम उन पे कंट्रोल नहीं कर पा रहे. सो ये भी एक इम्पॉर्टेंट मोटो यहाँ पे रखा गया है कि बच्चे ज़्यादा से ज़्यादा सोशल कैसे बन सके. यहाँ पे उनको एक ग्रुप में किस तरीके से मिक्सअप कर सकते हैं, इंटरेक्शन कर सकते हैं. आज हम देखते हैं कि जिस सोसाइटी में हम रहते हैं वहाँ पर बच्चे ज़्यादा आउटगोइंग नहीं जा रहे, मतलब घर पे रहना प्रेफर करते हैं इंस्टेड ऑफ गोइंग टू बी मिक्स विथ चिल्ड्रन, जो कि हमने हमारे चाइल्डहुड में देखा था. ज्यादा से ज्यादा समय हम हमारे दोस्तों के साथ शेयर करते थे. आज वो बात कहीं तो भी खो गई है. एंड इसीलिए यहाँ पे अलग अलग एक्टिविटीज रखे गए हैं. जैसे कि यहाँ पर जैसे आप जानते हैं सभी कि पर्सनालिटी सिर्फ इंटरनल या आउटरनल नहीं कह सकते. हम किसी की पर्सनालिटी अगर जज करना है तो सिर्फ उनका आउटर एक्सपीरियंस यहाँ नहीं बोल सकते. तो व्यक्तिमत्व जैसा अंदरूनी भी उतना ही इंपॉर्टेंट होता है जितना बाह्य रूप से होता है. तो बाह्य रूप जो है वो तो नेचुरल गिफ्ट है, उसमें ज्यादा कुछ चेंज हम नहीं कर पाएंगे. लेकिन पर्सनालिटी का एक अदर एस्पेक्ट भी होता है कि उनके विचार किस तरीके से है, उनके संस्कार किस तरीके से है, वो किस तरीके से लोगों से इंटरेक्ट करते हैं. तो इस बात को भी इस कोर्स में इंक्लूड किया गया है जहाँ पे स्टूडेंट्स को जनरल नॉलेज होता है जो क्लास 6 से लेके 12 तक इम्पॉर्टेंट है. स्पेशली इंडियन फ्रीडम जो है उसके बारे में, अपने स्टेट के बारे में, इसके बारे में भी उन्हें जानकारी मिलने वाली है. बिसाइड दिस इंग्लिश हम देखते हैं कि इट हैज बिकम वन ऑफ द इम्पॉर्टेंट कम्युनिकेशन स्किल. तो बच्चों को ज़्यादा से ज़्यादा इंग्लिश पे फोर्स कर रहे हैं सो दैट दे शुड एबल टू स्पीक इन इंग्लिश. जैसे हम जाते हैं कहीं इंटरव्यू पे तो इंग्लिश में जब बात करते हैं तो इट हैज़ अ डिफरेंट इम्पैक्ट, तो उसका एक अलग इम्पैक्ट होता है. सो ये कोशिश है कि एवरी चाइल्ड शुड ट्राई टू स्पीक इंग्लिश स्पॉन्टेनियसली एंड वॉलंटरली. अपने दिल से वो एटलीस्ट थोड़ा सा इंग्लिश बोल सके. इसके अलावा यहाँ पर कुछ विजिट भी ऑर्गेनाइज किए गए हैं. जैसे कि एक ऑर्फनेज विजिट है. जैसे आज हम देखते हैं कि सब तरफ जॉइंट फैमिली आजकल कहीं दिखती नहीं है, न्यूक्लियर फैमिली देख रहे हैं हम. पेरेंट्स हमारे ग्रैंड पेरेंट्स के साथ नहीं है. तो आज ग्रैंड पेरेंट्स के साथ रहना चिल्ड्रंस के लिए कितना इम्पोर्टेंट है वो भी यहाँ पे, ये वैल्यूज भी यहाँ पे हम यहाँ पे बताने वाले हैं. इसके अलावा स्पोर्ट्स एक्टिविटी होने वाली है. तो ओवरऑल अगर हम देखेंगे जो पर्सनालिटी के अलग अलग पहलू होते हैं, एस्पेक्ट्स होते हैं, हर एक पहलू के ऊपर यहाँ पर फोकस किया जाने वाला है. तो इसके बारे में और ज़्यादा डिटेल आपको जो भी डिग्निटरीज हैं वो बताने वाले हैं. मैं अभी इनवाइट करता हूँ हमारे म्यूजिकल टीम को जो आपका ओपनिंग इंट्रोडक्शन और वेलकम करने वाले हैं. तो मैं राहुल सर एंड पंकज सर को इनवाइट करता हूँ कि एक सुंदर सा गाना आपको पेश करें. जी सर.
माइक उनके सामने Dear parents, I would like to tell that throughout the course, there will be music class for students. जिस तरीके से आपने इतने सुंदर तरीके से ये परफॉर्मेंस देखा, ये सभी स्टूडेंट्स के लिए पूरे कोर्स में हर दिन चलने वाला क्लास होगा. बिसाइड दिस, बच्चों के लिए एक और है ड्राइंग एंड हैंडराइटिंग इम्प्रूवमेंट. जिनका हैंडराइटिंग अच्छा है वो बहुत ही अच्छी बात है, लेकिन जिन्हें लगता है कि मेरा हैंडराइटिंग इससे भी अच्छा होना चाहिए, तो उनके लिए भी एक अलग कोर्स यहाँ पे होगा हैंडराइटिंग एंड ड्राइंग के लिए. बिसाइड दिस, यहाँ पे हम अलग अलग फील्ड के जो भी रिनोल्ड पर्सनालिटीज़ है, फेमस पर्सनालिटीज़ है,
उनको भी यहाँ पे गेस्ट लेक्चर की तौर पे इनवाइट करने वाले हैं, जो अपने एक्सपीरियंस बच्चों के साथ शेयर करने वाले हैं। तो पूरा अगर हम कोर्स देखते हैं तो फुल ऑफ एंटरटेनमेंट एंड नॉलेज यहाँ पे उनको मिलने वाला है। आगे जो है तो मैं हमारे प्रिंसिपल सर श्री निखिल जी राठौर सर को इनवाइट करता हूँ कि वो यहाँ पर अपने 2 शब्द बोलें। Respected Commander Sir, our Vice Principal Dr. Solanki Sir, our AHM Dr. Padgan Sir, आणि आपल्या SPIचे कोऑर्डिनेटर आणि आपले सुपरवायझर बोरेकर सर, उपस्थित पालक, विद्यार्थी आणि माय डिअर कलिग्स, बघा आपण व्यक्तिमत्व विकास हा जो काही कार्यक्रम आहे हा आजपासून सुरू केलेला आहे। सरांनी सांगितलेलं आहे की बरेचशा ॲक्टिव्हिटीज या संपूर्ण काळामध्ये आपण घेणार आहोत। 30 तारखेपर्यंत हा प्रोग्राम आपला असणार आहे आणि या प्रोग्राममध्ये विविध प्रकारचे अगदी खेळापासून संगीतापासून प्रत्येक ॲक्टिव्हिटीज आपण इथे करणार आहोत। आपण BEdला शिकलेलोच आहोत की बालकांच्या सुप्त गुणांचा बाहेर विकास करून विकास करणे म्हणजे शिक्षण होय, असं आपण BEdला शिकलेलो आहोत। त्यामुळं इथं आपण बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणार आहोत आणि त्यांचा जास्तीत जास्त त्यांची प्रगती कशी होईल आणि या 21 दिवसांमध्ये जास्तीत जास्त ते ट्रेन कसे होतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपला इथे प्रयत्न राहणार आहेत। सरांनी सांगितलेलं आहे की या दरम्यान आपण विविध भागाला भेटीसुद्धा देणार आहोत। अगदी आपण आता समाजामध्ये पाहतच आहोत की विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे, कारण मुलांना किंवा वडिलांना, आईला किंवा आजी आजोबा असतील तर त्या आजी आजोबांविषयी कोणालाही काही काळजी आजकाल राहिलेली नाही। तर अगदी त्यांचा आजी आजोबा यांचं त्यांच्यामध्ये प्रेम कसं रुजवता येईल याचं सुद्धा आमचं दृष्टिकोन राहणार आहे। त्याच्यामुळे अनाथालय असो, त्यामुळे इंडस्ट्रियल व्हिजिट असो, या सगळ्या व्हिजिट आपण त्याच्यामध्ये करणार आहोत आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांचा विकास करता येईल, कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचा सगळा प्रयत्न इथं राहणार आहे। अगदी म्युझिकपासून म्हणा, म्युझिकचे आमचे टीचर राहणार आहेत। अगदी 20 दिवसांमध्ये तो काही एकदम म्हणजे म्युझिक डायरेक्टर तर काही होणार नाही, परंतु एक स्वराची त्याला कल्पना आली पाहिजे असा दृष्टिकोन आमचा सगळा या प्रोग्रामचा राहणार आहे। निश्चितच या सगळ्या तुमचा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमामध्ये ज्या पालकांनी भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांचं मी संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। आणि या 20 दिवसात जे ॲक्टिव्हिटीज होईल त्याच्यामुळे तुमचा हिरमोड होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडवण्याचा कार्य आम्ही इथे करू। नुकताच आमचे SPIचे कोऑर्डिनेटर बोरेकर सर, त्याचप्रमाणे आमचे MS CETचे आणि NDAचे क्लासेससुद्धा इथे चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत। अगदी म्हणजे आमचं टाटा क्लास एजेसवर सुद्धा आपण स्क्रीनवर पण क्लासेस त्यांचे घेत आहोत। तुमचे पण व्यक्तिमत्व विकासाचे जे काही गेस्ट लेक्चर असतील ते गेस्ट लेक्चर पण इथं आपण ऑर्गनाईज करणार आहोत आणि टाटा क्लास एजेसचा सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग पण आपण विद्यार्थ्यांना करून देणार आहोत। म्हणजे या 20 दिवसात तुमचा हिरमोड होणार नाही याची दक्षता आमच्याकडून घेतली जाईल। जेवण पण तुम्ही आज जेवलेले आहात, जेवण पण आपण चांगल्या पद्धतीचं देण्याचा आपला प्रयत्न राहील। हॉस्टेलमध्ये सुद्धा सुविधा चांगल्या देण्याचा प्रयत्न राहील आणि निश्चितच तुमचा या काळामध्ये हिरमोड होणार नाही याची काळजी आमच्याकडून घेतल्या जाईल। आणि पुन्हा एकदा आजच्या या व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या निमित्तानं मी सगळ्या पालकांचं
आलेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. Now I invite Commandant of our school, Honorable Sri Sonone sir, to have a speech. जय हिंद एव्हरीवन. सर्व पालक आणि विद्यार्थी आणि माझी सहकारी टीम सर्वांचं स्वागत आहे. हा विषय थोडासा आपण सखोल, आतापर्यंत साळुंके सर आणि आमचे प्रिन्सिपल सरांनी जे बोलले त्यात सखोल जाऊ आपण थोडंसं, की आज खास करून सैन्यात 21 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की येणारा काळ हा वेगळा असणार आहे. इट विल बी अ डिफिकल्ट टाईम इन, आणि त्याची झलक थोडीशी पॅन्डेमिक जेव्हा आलं कोरोनाच्या वेळेस त्यावेळेस आली आहे. आणि माझे शब्द मनाच्या कोपऱ्यात लिहून घ्या, आणखी 3-4 वर्षात आणखी संकट येणार, आणि त्या संकटांसाठी आपण तयार राहणार का, मानसिकरित्या, शारीरिकरित्या. आणि हे संकट वेगवेगळ्या स्वरूपाचे असणार, मग ते आजारी रूपात असो किंवा समाजातले काही अचानक मतभेद असो आणि कुटुंब व्यवस्थेशी रिलेटेड पण असो. आपला खूप फोकस मागच्या 60-70 वर्षांमध्ये संपूर्ण जगामध्ये हा IQ डेव्हलपमेंटवर आणि CQ डेव्हलपमेंटवर आहे, इंटेलिजंट कोशंट आणि कम्युनिकेशन कोशंट. पण कुठेतरी जे संस्कृतीने आपल्याकडे चालत आलेलं इमोशनल कोशंट त्याने बॅकसीट घेतली. आणि खरं पाहिलं तर माणूस हा शिक्षित होतो, पण तो सुशिक्षित होतो कोणी हा एक गांभीर्यानं बघण्याचा विषय आहे. कारण शिक्षण हे माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. पण याच वर्षीचे जे आकडे जर बघितले, कोटामध्ये जवळजवळ 30च्या घरात आत्महत्येचा आकडा गेला आहे. आणि हे फ्युचर डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आपण गमावलेत. त्या परिवारांचं नुकसान तर झालंच, पण देशाचंही नुकसान झालं आहे. कारण तिथं जी मुलं गेली होती कोटासाठी, ट्रेनिंगसाठी, त्यांच्या पालकांना नक्कीच त्यांच्याबद्दल गॅरंटी होती की ही मुलं हुशार आहेत आणि त्यांच्यावर खर्च केला गेला. पण कुठेतरी मानसिकरित्या कमकुवत असल्यामुळं त्यांनी तसा निर्णय घेतला. आणि हा पूर्ण देशासमोर आणि समाजासमोर हा एक प्रश्न आहे की आपण शिक्षण तर घेतोय, पण कुठल्या दिशेने चाललोय याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. एका धावत्या जीवनामध्ये कुठेतरी मी माझ्यापासूनच सुरुवात करेल, सर्वांसाठी जीवन हरवलेल्यासारखं मला असं वाटतं. वी हॅव लॉस्ट आवर लाईफ. वी मे बी लिव्हिंग लाईफ, बट कुठेतरी तो जिवंतपणा मिसिंग आहे. जिवंतपणा कसा असला पाहिजे की त्याला सर्वांगीण रूप असलं पाहिजे. निव्वळ आपण उठतो, आपल्या आपल्या कामाला जातो आणि संध्याकाळी घरी येतो, हे जिवंतपणाचं एक रूप आहे. पण जीवनाला खेळकर कसं करता येईल, जीवनाला आणखी रंग कसे देता येतील, जीवनाचे खरे रंग कोणते होते, आपण काय हरवलंय, काय कमावलंय, हा विचार करण्याची कदाचित गरज आहे. आणि म्हणून हा 20-21 दिवसाचा जो संकल्प की येणारी पिढी मोबाईल शिवाय जगू शकते का, कदाचित आत्ता जे 7वी, 8वी, 9वीचे पोरं आहेत त्यांना एक मनात प्रश्न निर्माण होईल की या मोबाईल शिवाय आपण एक दिवस राहू शकतो का नाही. आणि ती जाणीव आपल्याला निर्माण करून द्यावी लागेल. थोडंसं जीवनाविषयी एक तुम्ही क्लिप बघितली असेल. पंकज सर, कॅन वी प्ले दॅट क्लिप? आय थिंक तुम्ही व्हॉट्सअपवर कदाचित बघितली असेल, पण मी पुन्हा रिक्वेस्ट करेल की ही क्लिप आणि याच्यात एक गाण्याचे बोल आहे, एक धुंद पिक्चरचं महेंद्र कपूरचं गाणं आहे, ते शब्द नीट ऐका. आणि त्याच्यात जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अथांग जीवन आहे आणि एका व्यक्तीच्या आतमध्ये पण एक जीवन आहे आणि ब्रह्मांडातलं पण जीवन आहे. खूप छानरित्या ती क्लिप तयार केलेली आहे. कोणी केली माहीत नाही, पण साष्टांग दंडवत त्या व्यक्तीला ज्यांनी बनवली आहे.
थोडंसं ध्यानपूर्वक ऐका आणि मग कदाचित या व्यक्तिमत्व विकासाबद्दल आपण सर्वांनी क्लिप बघितली दिसत असेल असं मला वाटतं. कुठेतरी विचार करण्यासारखा आहे की सुंदर अशा सृष्टीत एक जन्म भेटलाय आणि त्या जन्माला सार्थक करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. पण पुढच्या पिढीला खूप टेक्नॉलॉजी देऊन माणूस पण हरवलं तर सगळं अवघड होईल. तर म्हणून आपण पुढच्या 20 दिवसात मुलांना थोडंसं जमिनीवर आणू, थोडंसं कणखर बनवू. तुम्ही तो निर्णय घेतलाय, खरंच अभिमानास्पद आहे की आपली मुलं आपल्यापासून 20 दिवस या वयात ठेवायची. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुकुल सिस्टम होती, ती हीच सांगत होती की एका विशिष्ट वयानंतर निर्णय घेता आले पाहिजे. अगदी वानप्रस्थाश्रम तोही निर्णय घेता आला पाहिजे. लोकांना राजकारणात असो की कुठे असो मोह सुटत नाही आणि तो मोह आवरता आला पाहिजे. लोकांनी समाध्या घेतल्या. हिंदू संस्कृतीमध्ये तर खूप काही अजून जगाला पुन्हा बोध घेण्याची गरज आहे. मग ते ज्ञानेश्वर माऊली असो की स्वामी विवेकानंद असो की गौतम बुद्ध असो, या लोकांच्या जीवनाकडे थोडंसं बघितलं तर फक्त सायन्स, त्यांच्याकडेही सायन्स होतं. इनफॅक्ट ते सायन्स आपण आता हरवलं आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला सायंटिफिक पण बनवायचं, कारण ही जी पिढी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक सायन्स, डेटा ॲनालिटिक्समध्ये खूप पुढे जाणार. पण ही कणखर असणार का? त्यासाठी एक शब्द मी वापरतो, स्कॉलर वॉरियर. पुढची आक्रमणे हे बाहेरून होणार नाही, गरजच नाही. चायना आणि पाकिस्तानने आपल्याशी युद्ध करण्याची गरज जवळजवळ संपली आहे. आता घरातच भाऊ भावाला मारणार, मुलं वडिलांना मारणार, आईला मारणार, सुरू झालंय ते. जर आपण लोकमत छत्रपती संभाजीनगरचा जर वाचला, मागच्या 1 वर्षाच्या न्यूज काढल्या, तर घरगुती कलहामधून किती मृत्यू झाले याचे आकडे भयानक आहेत. तर मग मोठं होऊन डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, अधिकारी बनायचं, हे स्वप्न आपल्याला साकार करताना कुठेतरी मनाचा कणखरपणा, मनाचा साधेपणा, संस्कार कुठेतरी रुजवता येतील का, जीवनाचा अर्थ कुठेतरी शोधता येईल का, हा प्रयत्न, हा एक प्रयोग आहे. हा आमच्या शाळेने सुरुवात केलेला एक प्रयोग आहे. यावेळेस आम्हाला जास्त मुलंही नको होती म्हणून जास्त ॲडव्हर्टाईज नाही केली. जे पण इथं बसलेले आहेत हे आमच्या टीममधल्या नात्या गोत्यातूनच आहेत, मित्र कंपनी. आणि बऱ्याच जणांनी आज येता येत नाही हे आधीच सांगितलं. आम्ही म्हटलं आम्ही तर 10 तारखेला सुरू करू, कारण 21 दिवस थोडासा ठीक, पहिले तर 1 महिना करायची इच्छा होती. जसा एक आमचा खूप छान प्रोग्राम चालू आहे SPI एंट्रन्स. अभिमानानं सांगावं वाटतं की इतकी छान मुलं आणि मुली आलेत की आम्हाला एक वेगळी ऊर्जा भेटते त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना. आणि तशीच तुकडी ही पण भेटणार. आज कमी मुलं, उद्या काही येतील. 15पर्यंत काही पालकांनी विनंती केली आहे, कारण 13पर्यंत काही जणांच्या परीक्षा आहेत. तर आम्ही एक 14-15पर्यंत अलाउ करू आणि त्यानंतर बंद करू. जसं आम्ही SPIचं 28 मार्चला सुरू केलं आणि 5 एप्रिलपर्यंत विनंत्या येत होत्या, आम्ही बंद केलं मग 5 एप्रिलला. आणि त्यानंतर काही जणांना आम्ही ऑनलाईन कनेक्ट केलं. आमचे पंकज बोरीकर सरांनी तो वेगळा ग्रुप तयार करून त्यांना कशी मदत करता येईल, ज्या मुलांना इथं येऊ देता येत नाही, तर आम्ही त्यांना ऑनलाईन कनेक्ट केलं. तर सांगण्याचा उद्देश आहे की पालकांना हा मेसेज द्यायचा आहे की आपल्याला पुढची पिढी स्कॉलर वॉरियर, खूप बुद्धिमत्तायुक्त व्यक्ती निर्माण व्हावा. पण बुद्धिमत्तेसोबत त्याचं लढणारं व्यक्तिमत्व. मग तो साधा आजार असो, साधा आजार, कोणाला काही आजार असू शकतो, घरात कोणाला आजार असू शकतो, काही फायनान्शियल टेन्शन असू शकतं, काही घरगुती समस्या असतात, शेजाऱ्यांच्या बरोबर भांडणं असतात. ह्या सगळ्यांमध्ये वापर आपल्या लढणाऱ्या वृत्तीचा त्याची गरज पडते. आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्या अवतीभोवती पण खूप चांगली लोक असतात, त्यातून आपण शिकायचं. आणि येणाऱ्या काळात कुटुंब व्यवस्था स्ट्रॉंग करता येईल का, हा एक प्रयत्न आपल्याला या पिढीला शिकवायचा आहे. कारण खूप कष्टाने आपल्या संस्कृतीने एका कुटुंब नावाची व्यवस्था तयार केली होती, ज्यात खास करून भारतामध्ये जितकी नाती आहेत
ती जगात कुठंच सापडत नाही. उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये आपल्या पुढच्या पिढीला आत्या, मावशी, काकू, आत्या, मावशी, काकू असे 3 वेगवेगळे रिलेशन माहिती आहे. पण पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सगळ्यांना आंटीच म्हणतात. आपल्याकडे अजून उदाहरण जर घेतलं तर आपण पत्नीच्या भावाला सालक किंवा साला जे म्हणतो, तसे शब्द वेगवेगळे जे मेहुणा असे इंग्रजीत नाही आहे, कारण कुटुंब व्यवस्था भक्कम नाही आहे ना. आपल्याकडे मामा आणि काका वेगळा आहे. मग आत्याच्या मिस्टरला आपण मुलं मामा म्हणतात. हे सगळं इंग्रजी आणि पाश्चिमात्य याच्यात नाही सापडत. मग आपण आपल्या पुढच्या पिढीला नाते द्यायचे का? रिटायरमेंटचे बरेच कारणांपैकी माझं एक कारण होतं की माझ्या मुलांना मला नात्यांमध्ये आणायचंय. मी घेऊन आलो त्यांना. नाही तर कळणारच नाही ना कोणती आजी आजोबा. सुट्टीवर आल्यावर ते तेवढ्या पुरतं असतं. कोण आत्या, कोण आत्ते भाऊ, कोण मामे भाऊ, कोण चुलत भाऊ बहीण. तर आपल्याला तोही पालकांना मुद्दाम आज बोलतोय, कारण आज समाजामध्ये मुंबई आणि पुण्यात जास्त दिसतंय, आपल्याकडे सुरू झालंय. मुलं उच्च शिक्षित होतील, पण ते आपल्या कामाचे असतील का? जर ते आईवडिलांच्याच कामाचे नाही, तर देशालाही काय कामाचे? तर हा गंभीर प्रश्न आपल्याला छोट्या छोट्या उपक्रमातून, कारण ते 12वी पर्यंतचं वय त्यांना काहीच माहिती नाही. ते तर तयार होत आहेत, मातीचे गोळे. तर आपण त्या अनुषंगाने थोडंसं संस्कृतीकडे पुन्हा, कारण हा एक उन्हाळ्याच्या सुट्टीचा प्राथमिक उद्देश आम्ही सांगितला होता की मोबाईलपासून दूर आणू, पण त्यांना संस्कृतीशी कसं चिटकवण्याचा प्रयत्न करायचा, तो पण उद्देश आहे. आणि बरंच काही आम्हाला खात्री आहे की मुलांना 20 दिवसानंतर तुम्ही जेव्हा घ्यायला येणार, तर त्यावेळेस ते कंप्लेन नाही करणार, असा आत्मविश्वास आम्हाला तर आहे. आम्ही प्रयत्न करू जितकं बेस्ट त्यांना इथे शिक्षित करण्याचा, सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करू. कारण पुस्तकांच्या पलीकडं खूप शिक्षण आहे, ते कुठेतरी हरवलं आहे. आपल्याला ते करायचं आहे. कारण धावपळीच्या जीवनामध्ये कुठेतरी श्वास घेता आला पाहिजे, आणि तो श्वास आत्म्याला शांती देणारा असला पाहिजे, हे आपल्यालाही शिकायचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की सकाळी उठल्यानंतर दिवस कसा संपतो, मग आपण दिवस कंट्रोल करतोय की दिवस आपल्याला कंट्रोल करतोय हेच कळत नाही. आणि संध्याकाळ होते, आपण जातो, झोपतो, काहीच कळत नाही काय चालू आहे. तर त्यातून श्वास घ्यायचा, त्यातून थोडंसं मुलांनाही थोडंसं, म्हणजे मी हसता हसता पालकांना म्हटलो आहे का की तुम्हालाही त्यांच्यापासून ब्रेक द्यायचा आहे, त्या मुलांनाही, म्हणजे दोघांनाही ब्रेक येतो. एकमेकांचे चेहरे पाहून कंटाळले असतील तुम्ही, किंवा एकमेकांची ॲक्टिव्हिटी पाहून कंटाळले असतील, तर ते दोघांनाही ब्रेक आहे. तर तो ब्रेक कदाचित गरज असते. थोडासा ब्रेक दिला की अजून प्रेम वाढतं, आणि ते प्रेम 20-21 दिवसानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा पाल्यांना भेटणार, तर कदाचित अजून थोडंसं प्रेमाची एक शक्ती वाढलेली असेल तुमच्यातर्फे पण आणि मुलांतर्फे पण. आणि हे मी अनुभवलेलं आहे. जेव्हा माणूस ही सृष्टी जी बघितली आपण, खरंच बाहेर निघल्यावर कळते. आपण डबक्यातून बाहेर निघायचं, मग ते वैचारिक डबकं आणि फिजिकल डबकं पण. कोणी जर राज्य सोडलं नसेल तर राज्याच्या बाहेर एकदा टूरला जा आणि बाहेरच्याही संस्कृती बघा. कोणाला जर महाराष्ट्रात प्रॉब्लेम असतील तर नॉर्थ ईस्टमध्ये जा, लद्दाखमध्ये जा. लद्दाखमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे बापरे, कारण एक 45% ऑक्सिजन आहे, आणि मग तिथे माणसं कशी जगतात, कसे कामं करतात, आणि टेम्परेचर थ्रूआउट इयर -25, -20 आणि बियॉन्ड असतं. मग आपल्याला कळेल की नाही नाही, आपण खूप सुखी आहोत, आपण हे संतांच्या भूमीमध्ये आहोत, आणि यामध्ये आपण काहीतरी चांगलंच करू. तर या पार्श्वभूमीने आपण एकत्र आलो. मी व्यक्तिशः धन्यवाद देतो ज्या पालकांनी हा निर्णय घेतला. आज कमी आहेत, बरेच पालक उद्या परवा, आणि एक पालक आत्ता मेसेज आला की आम्ही 15ला मुलांना आणून सोडू, पण आणू, कारण आम्हाला ते करायचंच आहे. म्हटलं तुमचा 5-6 दिवसाचा लॉस होईल, आम्हाला त्याचा खेद आहे, पण तरी ते म्हणे की जेवढं भेटेल ते भरपूर आहे. तर असे पालक साथ देत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण हे क्लास लावतो, ते क्लास लावतो, आणि ते सगळं चांगलंच आहे, पण हे पण गरजेचं आहे. म्हणून कुठेतरी हा प्रयोग आहे, प्रयोगच आहे, ही पहिल्यांदाच होतं आहे. तुम्ही त्यात साथ दिली, धन्यवाद. दुसरं, मुलांना थोड्या अडचणी येऊ शकतात, कारण 5 स्टार
मेस नसणार 5 स्टार, किंवा तुमच्या घरी जे स्टँडर्ड असेल ते नसणार, ॲडजस्टमेंट असेल. पण जीवनाचं पहिलंच सूत्र ॲडजस्टमेंट आहे. मागच्या पिढीनं खूप ॲडजस्ट केलं आहे. फाट्यावर उभं राहून 2-2 तास बसची वाट पाहिली आहे, घरापासून शाळेपर्यंत पायी गेले आहेत, म्हणून ती मानसिकता वेगळी. ते खचणार नाही, अशी आत्महत्या करणार नाही. या पिढीला 5 मिनटं गाडी लेट झाली स्कूल बस तर संयम नाही आहे, तर संयम पण शिकवायचं, तरच टिकू आपण देश म्हणून. मातृभूमीची रक्षा करायची असेल तर पुढची पिढी घडवावं लागेल आणि आपल्यालाही घडवावं लागेल. कारण मला असं वाटतं परकीय आक्रमण नाही, आपणच आपल्याला संपवणार आहे येणाऱ्या काळात, तिथून वाचवावं लागेल. मला असं वाटतं तुम्हाला आमच्या कोर्समध्ये काय मुलांना द्यायचं आहे ते लक्षात आलं असेल. थोडा हसत खेळत देऊ, थोडा त्रासही होईल, करमणार नाही पहिले 1-2 दिवस, पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तुमचा विश्वास असू द्या आणि कधीही वाटलं तुम्ही सुद्धा व्हिजिट देऊ शकता. पण शक्यतो कठोर बना, थोडंसं कठोर बना. कारण आता मोबाईल पण आहे, फोन करू शकतो आपण. पण एक काळ असा होता, खास करून मी फौजमध्ये, एकमेकांना जिवंत आहे हे सांगण्याचं मार्गच फक्त पत्र होतं. 5-6 दिवसांनी पत्र पोहोचल्यावर अच्छा 5-6 दिवसापूर्वी हा जिवंत असेल, कारण मध्ये परत काही झालं की काय हे नव्हतं माहिती होत. आणि तसंच घरचं पत्र तिथं आल्यानंतर आपले सगळे नातेवाईक, आईवडील सगळे सुखरूप आहेत हे 5-6 दिवसाला कळायचं. मग अशा वातावरणातून आपण टेक्नॉलॉजीच्या वातावरणात आलो. भरपूर इझी आहे लाईफ, पण त्याचं इझीनेस आपण अजून फ्रुटफुल करू, त्याला अजून चांगल्या उंचीवर नेऊ. आपली पुढची पिढी सायंटिस्ट झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, देशाचे रक्षक झाले पाहिजे, पोलीस झाले पाहिजे, CA झाले पाहिजे, सर्व काही झाले पाहिजे. पण ते कुटुंबाचा कणा बनले पाहिजे. ते जर कुटुंबाचा कणा नसतील तर ह्या देशाचे ते दुश्मनच आहेत. कारण वृद्धाश्रम एवढे वाढत आहेत. भारताचा आकडा तर जाऊ द्या, औरंगाबादचा आकडा सांगतो, जवळजवळ 10,000 वृद्ध जोडपे असे आहेत आज ज्यांना नाही आहे कोणी घरात. पेन्शन चालू किंवा काहीतरी जगतायत, पण दोघांपैकी एकाला जरी हॉस्पिटलला जायचं तर कोणाला तरी बोलावं लागतं. कारण कार चालवायची किंवा गाडी असू नाही, उतार वयात संध्याकाळनंतर गाडी चालवता येत नाही. बरेच प्रश्न आहेत आणि प्रश्न अजून वाढतील आपण जर वेळीच सावध नाही झालो. आपल्याला पुढच्या पिढीला घडवावं लागेल की बाबा तुमचा आम्ही आज आसरा आहे, आमचा तुम्ही उतार वयात आसरा आहात. तर हे सगळं थोडंसं बोलायचं आहे आपल्याला मुलांशी, आणि हे सगळं होईल. आणि एक 20-21 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि फीडबॅक घेऊ. थँक्यू. जय हिंद. Last but not least, vote of thanks. So I request Dr. Padgan sir to express vote of thanks. जैसे कि आज आप सभी लोगों ने ये जो एक्टिविटी प्रोग्राम यहाँ होने जा रहा है, 21 दिन का एक प्रोग्राम पर्सनल डेवलपमेंट एवं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल और क्या है लगभग 80 ठीक है। कुछ स्कूलों की जो क्लोजिंग टाइमिंग है वो डिफरेंट होने से आज कुछ लोग यहाँ आ नहीं पाए, लेकिन आने वाले 2-3 दिन में ये जो कोरम है ये फुल हो जाएगा। लेकिन फिर भी आज जो पेरेंट्स और स्टूडेंट्स ने रिपोर्ट किया है, इनका शेड्यूल आज से शुरू हो जाएगा। सबसे पहले जो पेरेंट्स है जिन्होंने हमारे पर एक फेथ करके एक विश्वास जताया और अपने बच्चे 21 दिन के लिए इस शिविर के लिए, जो कि हम एक एक्सपेरिमेंट के तौर पे ये इस साल शुरू किया है, श्योरली नेक्स्ट टाइम इट विल बी बेस्ट। अभी भी जो होगा वो सबसे अच्छा ही होगा, क्योंकि जो शेड्यूल रहेगा सवेरे 5 बजे से रात को 10 बजे तक का शेड्यूल उनका बिल्कुल वेल प्लान रहेगा। उसमें बहुत सारी मस्ती रहेगी, इंटरटेनमेंट रहेगा, बहुत कुछ एक्टिविटीज भी है। लड़के यहाँ पे काफ़ी दिल से करेंगे। जो कुछ अब खत्म हो जा रहा है, डायनासोर की सरीका लुप्त हो रहा है,
उसको भी कुछ इहोक करने का प्रयास हमारे स्कूल की ओर से निश्चित रूप से यह होगा। इस के बारे में मालूमात हमारे सर ने, प्रिंसिपल सर ने भी दी है। मैं इतना ही कहूँगा, जैसे कि प्रिंसिपल ने कहा है कि आप लोगों ने जो हम पे विश्वास जताया, आपका हिरमोड़ नहीं होगा। तो आज आपको ये गारंटी रहेगी कि आप बिल्कुल 21 दिन के बाद जब आपके बच्चों से मिलोगे तब आपको एक सुकून मिलेगा कि नहीं, कुछ ना ठीक है, 21 दिन ये लेस टाइम है, इतना कुछ ज़्यादा टाइम है नहीं, लेकिन फिर भी एक पॉजिटिव इफेक्ट अपने बच्चों में आप जरूर पाओगे। ये विश्वास आपको देता हूँ। आप सभी का यहाँ सवेरे से आए, सब बहुत कुछ टाइम भी आपने यहाँ दिया है, हमारे साथ स्पेंड किया है, तो स्कूल की ओर से आप सभी पेरेंट्स का धन्यवाद। हमारे कर्नल कमांडेंट, स्कूल कमांडेंट सोनोने सर, प्रिंसिपल राठौड़ सर, सोलंकी सर और हमारी ये पूरी टीम जो कि ये एक्टिविटी पूरी करने के लिए डायरेक्टली इनडायरेक्टली पिछले हफ्ते से और आने वाले 20-25 दिन के लिए जो कुछ सब एफर्ट्स लेने वाले हैं, इन सभी को एक बार धन्यवाद देता हूँ। और पेरेंट के लिए ये प्रोग्राम आज यहाँ पे ख़त्म हो गया, यह ऐलान हमारे कमांडेंट की ओर से करता हूँ। धन्यवाद। हाँ, if suppose somebody want to express their views, you can express here from parent side. अगर कुछ, हाँ, आज आप लोगों ने जो देखा है, जो महसूस किया है, जो पाया है और आपकी जो एक्सपेक्टेशन है, वो आप खुलकर यहाँ पर बता सकते हैं। श्योर, विस्पुते सर, वेलकम। प्रथमतः या टीमसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे। विजडम कम्स आफ्टर बिंग रुइनड, एक वाक्य आहे दिलेलं समोरच। म्हणजे शहाणपण कधी येतं आपल्याला? सगळं संपल्यावर। आणि खऱ्या अर्थाने ते शहाणपण आपल्याला आता आलेलं आहे आणि आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत। आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते आणि विचार कधी प्रबळ होणार आहेत? आपले व्यक्तिमत्व विकास। छोटासा शब्द आहे, पूर्ण संसार या शब्दाभोवती फिरतोय, व्यक्तिमत्व। आजकाल प्रत्येक उच्च शिक्षित होत आहेत, कोणी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होत आहेत, पण त्याच्यातली जी माणुसकी आहे, त्याच्यातलं जे माणूसपण आहे ते कुठेतरी हरवलं आहे। सर सांगत होते वारंवार। तर ते जर माणूसपण आणि तो जर माणूस आपल्याला शोधायचा असेल तर हे ठिकाण मला योग्य वाटतं। आणि आता एक छोटीशी एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला। ससा आणि कासव नेहमी सांगत असतो मी, प्रत्येकाला माहिती ही गोष्ट। व्हॉट इज द एंड ऑफ दॅट स्टोरी? त्याचा स्टोरीचा एंड काय आहे? काय सर एंड? यस, टॉर्टाइज ओन द रेस। ठीक आहे, बरोबर आहे, सरांनी ती तशी गोष्ट ऐकलेली आहे, पण अजून पुढे काहीतरी आहे। पुढे ते केम टुगेदर वन दे डिसाइड टू रेस, पुन्हा ते एकत्र येतात, रेस लावतात। यावेळचं जे डेस्टिनेशन आहे ते बियॉन्ड द रिव्हर, नदीच्या पलीकडे आहे। अँड रिव्हर इज फ्लडेड, पूर्णपणे नदी वाहणारी आहे। आणि इफ यू कन्सिडर दॅट टाईम ऑल्सो, यावेळेस सुद्धा ससा हरणार आहे, कारण पाणी आहे। अँड टॉर्टाइज इज नॉट अनेबल टू स्विम, त्याच्यानंतर रेस लागलेली आहे। यावेळेस मात्र सशाने अजिबात चूक केलेली नाही। ससा सुरुवातीला तिथं जाऊन पोचलेला आहे। कासवाला माहिती आहे किती जरी पुढे गेला तरी मीच जिंकणार आहे। कासव आपल्या गतीने तिथं गेलेला आहे। जसे आता सरांचं पहिलं वर्ष आहे, त्यांची गती हळूहळू आहे सध्या आता, पण पुढे अजून गती वाढणार आहे त्यांची, हा विश्वास आपल्याला आहे। त्याच्यानंतर ससा तिथं पोचलेला आहे। यावेळेस मात्र कासवाने काय ठरवलेलं? कासवसुद्धा पोचला तिथं। कासवाने सांगितलं की यू डोंट वरी, मी तुझ्यासोबत आहे, माझ्या पाठीवर बस। ससा कासवाच्या पाठीवर बसला अँड धिस टाईम ते दोघं जण जिंकलेले आहेत। हा त्या स्टोरी मागचा म्हणजे एंड त्याचा। आणि तसंच बघा,
हो बस पार्ट 2. तसंच आपल्याला इथं करायचं आहे. आता यांच्या जोडीने आपल्याला आपल्या मुलांचा जो व्यक्तिमत्व विकास आहे पूर्णपणे नाही वाढणार, पण काही अंशी मात्र निश्चित वाढणार आहे. आणि त्यांनी तसं आपल्याला कमिटमेंटसुद्धा दिलेलंच आहे. परत एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो मी, वेळ भरपूर झालेला आहे. तर एक राज्य असतं आणि त्या राज्याचा एक रूल असतो की तो राजा 5 वर्ष त्या राज्यामध्ये राज्य करायचा आणि नंतर त्या राजाला एका जंगलामध्ये पाठवलं जायचं आणि तिथं मात्र त्याचा शेवट चांगला व्हायचा नाही, असं एक सूत्र ठरलेलं होतं. मग एक दवंडी पेटवली जायची, तो राजा तिथे यायचा, जो राजा व्हायचा त्याला माहिती आहे की आपला शेवट काय होणार आहे. आणि प्रत्येक वेळेस तसंच व्हायचं, एक राजा आला स्वतःहून की मला राजा व्हायचं आहे आणि मग नंतर त्याने 5 वर्ष राज्य केलं आणि तो जो राजा आहे, जंगलामध्ये जाणारा राजा अतिशय आनंदी होता. तर सगळ्यांना विशेष वाटलं की सगळे दुःखी राजा होतात आणि आनंदी का. या राजाने काय केलेलं असतं, हा जो 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्या 5 वर्षाच्या कालावधीत ते जे जंगल होतं ते जंगलाचं रूपांतर एका नंदनवनमध्ये केलेलं होतं त्याने. मग त्याने डेव्हलपमेंट केलेली होती तिथं आणि तो राजा तिथं जाऊन सुखी राहिला. बस तसंच आपल्याला करायचं आहे. आता सध्या आपले मुलं आपल्यापासून 21 दिवस लांब राहणार आहेत, पण ह्या 21 दिवसामध्ये त्यांच्या जीवनातला हा फार म्हणजे सिल्वर पॉईंट असणार आहे किंवा एक टर्निंग पॉईंट असणार आहे. आपल्यालाही समजणार की आपले मुलं पुढे काय करू शकू शकतात. जसं आपल्याला त्याच्या क्षमता समजतील, जसं उदाहरणार्थ एखाद्या खारुताईला जर आपण सांगितलं पाण्यात पोह, नाही पोहू शकत ती. कधी कधी पालकांच्या फार अपेक्षा असतात आपल्या मुलांकडून की माझ्या मुलाने असं करायला पाहिजे, माझ्या मुलाने तसं करायला पाहिजे, हे व्हायला तसं व्हायला पाहिजे. पण आपण रिकग्नाइज नाही करत की त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल्स आहेत, काय ॲबिलिटीज आहेत, काय त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, काय गुण आहेत. आणि नाहक आपण त्यांच्यावर काय करत असतो, बर्डन पाडत असतो. कारण पक्षी किती जरी चांगला उडणारा असेल तो पाण्यामध्ये पोहू शकत नाही. मासा किती बी चांगला स्विमर असेल, ही कांट क्लाइंब ट्री, तो झाड चढू शकत नाही. या गोष्टींचा आपल्याला विकास करायचा आहे, विचार करायचा आहे. आणि खरंच अतिशय म्हणजे चांगला, म्हणजे आम्हाला असं वाटतं की जसं काही मी एका समुद्रातच आहे आणि सगळे हिरे इथं बसलेले आहेत. आता सर सोनवणे सर काल परवा आम्ही आलेलो होतो, त्यांचं जे बोलणं होतं ते फार म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह. आता सुद्धा ते बोललेत, सगळ्या विचारांवर त्यांनी अतिशय म्हणजे बारकाईने सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे त्यांनी. आणि आज ते आहेत म्हणून आपण आहोत. मोकळा श्वास जे सर म्हणाले त्यांच्यामुळेच आपण इथं मोकळा श्वास घेत आहोत. परत सर आहेत आपले, राठोड सर आहेत. त्या दिवशी सगळ्यांशी बोलणं झालं आणि एक पालक या नात्याने मी सांगतो, हे जे लोक आहेत हे आपल्या मुलांना असं एकाकी पण भासू देणार नाहीत. त्यांच्या मायेच्या ऊबमध्ये आपले मुलं इथं अतिशय चांगल्या पद्धतीने राहणार आहेत. आम्ही हॉस्टेलसुद्धा बघितली, तिथली व्यवस्था बघितली, परत जेवण बघितलं. जेवणसुद्धा छान आहे, माझ्यामध्ये घरापेक्षा तरी छान आहे जेवण. नाही खरंच सांगतो, नाही सर एक्झॅगरेशन नाही करायचं, अतिशयोक्ती नाही करायचं, खरंच सांगतो तुम्हाला. आणि त्या सगळ्यांच्यापेक्षा एक तुमचं डिसिप्लिन हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सगळे आम्हाला जीवाभावाचे वाटत आहेत आणि 21 दिवस लवकरच संपतील आणि तुम्ही जे कमिटमेंट आमच्याशी केलेले आहेत हे तुम्ही निश्चित पूर्ण कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद सर. संपन्न झाला असं अध्यक्षांच्या वतीने